भक्तिमय वातावरणामध्ये आळंदी ते पंढरी असं मार्गक्रमण दरवर्षी करत असतो आणि त्या ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाची कीर्तनं दरवर्षी या ठिकाणी होत असतात आणि त्या निमित्ताने चालू असणारा हा कीर्तन उत्सव आहे आणि आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्याला भगवान श्री ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करायची आहे। वारीचा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या अगोदर कालापासून अर्थात पंढरपूरच्या वारीचा जर आपण विचार केला तर आपल्या वारकरी संप्रदायाची जी काही परंपरा आहे, जी गुरु परंपरा आहे ती आदिनाथ भगवान शंकरांपासून आहे। म्हणजे भगवान शिवजी देखील आद्य पंढरपूरचे वारकरी आहेत। जेव्हा भगवान शंकर पंढरपूरला वारीसाठी येतात तर वारीला आल्यानंतर पांडुरंगाच्या भेटीसाठी त्यांना जायचं आहे, पण पार्वती माता सुद्धा बरोबर आहे, नंदिकेश्वर बरोबर आहे, गणपती बाप्पा सुद्धा बरोबर आहे आणि हे सगळेजण पंढरपूरच्या वारीला ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला पार्वती मातेला पांडुरंगापर्यंत जाता आलेलं नाही, नंदिकेश्वरांना जाता आलेलं नाही, गणपती बाप्पाला सुद्धा जाता आलेलं नाही, पण भगवान शंकर जे आहेत ते भगवान शिवजी देखील पंढरीची वारी अर्थात पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर तुकोबारायाचं वर्णन करतात नाही का। रूप पाहता तरी डोळसू सुंदर पाहता गोप वेशू, हे का नाही, गोपाळाच्या वेशामध्ये भगवान पंढरपूरला उभे आहेत की नाही। भगवान श्री विष्णू तेच भगवान श्री विष्णू भगवान श्रीकृष्ण परमात्मा झाले आणि तेच श्रीकृष्ण परमात्मा नाही का। तुकोबाराय म्हणतात ना की जेने गीता उपदेशिली तेही विटेवरी माऊली, आहे का नाही। आणि म्हणून त्या भगवान श्री पंढरीनाथ परमात्म्याच्या वारीसाठी वैष्णव अग्रगणी भगवान शिवजी देखील वारीला येत असतात। म्हणजे ही परंपरा आद्य परंपरा आहे, अनादी अशा प्रकारची ही परंपरा आहे वारीची परंपरा। मग पहिले वैष्णव कोण तर भगवान शिवजी हे पहिले वैष्णव आहे आणि तेव्हापासून ही वारीची परंपरा। पण ज्ञानोबारायांनी देखील ही पंढरपूरची वारी केलेली आहे। ज्ञानोबाराय असं म्हणतात ना, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने न गुडी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले। तुकोबारायांनी देखील पंढरीची वारी केलेली आहे। आता या वारीचा जर आपण विचार केला तर शुद्ध वारीला प्रत्येक मासामध्ये ज्या 2 एकादशी असतात त्यातली शुद्ध वारी भगवान श्री पंढरीनाथाची आहे। तुकोबारायांच्या देहूला पांडुरंग परमात्मा स्वयंभू रूपामध्ये आहे म्हणून देहूची वारी देखील कशी आहे, शुद्ध वारी आहे। पण ज्ञानोबारायांची जी वारी आहे ती वद्य वारी आहे। ज्यावेळेला समाधी सोहळ्याच्या निमित्ताने भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा या ठिकाणी आलेले होते आणि ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा पार पडला त्यावेळेला स्वतः भगवान पंढरीनाथ परमात्मा म्हटले की मी वद्य वारीला या ठिकाणी तुझ्या सेवेसाठी या ठिकाणी अलंकापुरामध्ये येत जाईल। आणि म्हणून वद्य वारी ही संतांची वारी आणि शुद्ध वारी ही पंढरपूरची वारी। आणि म्हणून प्रत्येक मासामध्ये शुद्ध वारीला आपण वारकरी लोक काय करतात, पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात आणि मग प्रत्येक वारीला ज्या वारकऱ्याला शक्य होत नाही त्याच्यासाठी साधू संतांनी 4 वाऱ्या महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत। एक चैत्रातली वारी आहे, एक माघ महिन्यातली वारी आहे, एक आषाढी वारी आहे आणि एक कार्तिकी वारी आहे। अशा 4 वाऱ्या महत्त्वाच्या आणि त्यातली त्यात या 4ही ज्यांना जमलेल्या नाहीत त्यांनी काय करायचं आहे, ज्या वेळेला तुकोबाराय पंढरपूरला जातात आणि पंढरपूरला गेल्यानंतर वारी यथासांग पार पाडल्यानंतर पुन्हा देहूला यायला निघतात। भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा अंतरंग भक्ताची वाट पाहत असतात। मग तसं तुकोबारायांची देखील पंढरीनाथ परमात्मा वाट बघायचे, तुकोबाराय देखील वारीला जायचे आणि तुकोबाराय वारीला गेल्यानंतर पांडुरंगाला आनंद व्हायचा। वास्तविक आता हजारो लाखो लोक पंढरपूरच्या वारीला जातात पण आपण पांडुरंगाच्या वारीला जातो, पण पांडुरंग परमात्मा असा आहे तो काही वारकऱ्यांची वाट पाहत असतो। त्यापैकी तुकोबाराय एक आहे, ज्ञानोबाराय आहे नाही का। आणि म्हणून तुकोबाराय सारख्या संत महात्म्यांची पांडुरंग परमात्मा वाट पाहत असतो। आणि मग तुकोबाराय वारीला गेले, वारी यथासांग पार पडल्यानंतर ज्या वेळेला घरी निघायचे त्यावेळेला पांडुरंग परमात्मा तुकोबारायांना विनंती करायची की तुकोबाराया तुम्ही दर वारीला तुम्ही पंढरपूरला आलं पाहिजे, माझ्या भेटीसाठी आलं पाहिजे। तर त्यावेळेला तुकोबाराय असं म्हणायचे की बा आमच्या पाठीमागे प्रपंच आहे आणि प्रपंचाच्या व्यापामुळे आम्हाला पंढरपूरला दर वारीला येणं शक्य आहे का, शक्य नाही। मग तुकोबारायांच्या बरोबर देव बोलत असताना तुकोबाराय पांडुरंग परमात्मा असं म्हणायचे, आषाढी कार्तिकी विसरू नका, आषाढी कार्तिकी विसरू नका
कार्तिकी विसरू नका मग, आषाढी कार्तिकी विसरू नका मग, पांडुरंग परमात्मा तुकोबारायला म्हणायचे, आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत असे गुज पांडुरंग. आषाढी वारीला आणि कार्तिकी वारीला मात्र तुम्ही पंढरीला विसरायचं नाही. आणि म्हणून वारकऱ्याच्या जीवनामध्ये या दोन वाऱ्या, आषाढी वारी आणि कार्तिकी वारी, अतिशय अनन्यसाधारण महत्व. वास्तविक पाहता जुनी कीर्तनकार मंडळी आपण सर्वांना माहिती आहे, जर एखादा वारकरी आषाढी वारीला पंढरपूरला दिसला नाही तर त्याच्या नावाने जलदान करायचे, त्याच्या नावाने पिंडदान करायचे. काय, ज्या अर्थी तो वारीला आला नाही त्या अर्थी तो काय झालेला असावा, गतप्राण झालेला असावा, त्याचा मृत्यू झालेला असावा. म्हणजे वारकऱ्यांची एवढी निष्ठा होती की जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत त्यांची वारी चुकणार नाही. बघा, आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अध्यापक गुरुनाम गुरु श्री गुरु पांडुरंग बाबा वैद्य बाबांचं वारकरी संप्रदायासाठी किती योगदान आहे. आदरणीय शांतीब्रह्म मारुती बाबा असं म्हणत असतात की महाराष्ट्र शासनाचं दुर्दैव आहे की त्यांनी पांडुरंग बाबा वैद्यांना पद्मश्री पुरस्कार दिलेला नाही. हे महाराष्ट्र शासनाचं दुर्दैव आहे असं मारुती बाबा म्हणतात. बरं का, तर आज महाराष्ट्रामध्ये जो पखवाज वाचतो ही सगळी कोणाची कृपा आहे, तर ती पांडुरंग बाबा वैद्य यांची ती कृपा आहे. आणि ते काय करायचे, आता आपलं प्रस्थान उद्या आहे, बरोबर की नाही. आणि मग आज देहूचं प्रस्थान, आदल्या दिवशी ज्ञानोबारायांच्या प्रस्थान ज्या दिवशी होतं त्याच्या आदल्या दिवशी देहूचं प्रस्थान, तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान, आणि वैद्य बाबा प्रस्थानला जायचे. आणि मग एकेकाळी झालं काय, जाणं शक्य झालं नाही, वय झालं. आणि वय झाल्यामुळं वृद्धावस्थेमुळे त्यांना प्रस्थानला जाणं शक्य झालेलं नाही. आणि मग त्यांचे शिष्य असणारे ते त्या ठिकाणी प्रस्थानला गेले. आणि वैद्य बाबांच्या करवी ते महाराज आल्यामुळे ते वैद्य बाबांच्या शिष्याचा, ते फपाळ महाराज, आदिनाथ महाराज फपाळ त्या ठिकाणी गेलेले होते. तर त्या संस्थांनी नारळ अर्थात श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. तर त्यावेळेला ते आदिनाथ महाराज तो नारळ घेऊन घरी आले, अर्थात देवीदास मध्ये राहायचे ते वैद्य बाबा. तिथं आल्यानंतर वैद्य बाबांनी त्या नारळाला साष्टांग दंडवत घातला, तुकोबाराय समजून, का की हा प्रसाद मला तुकोबारायांनी मला पाठवलेला आहे. ही वारकऱ्यांची निष्ठा आहे. आणि त्या वारीला पायी वैद्य बाबांना जाता आलं नाही. परिणाम त्याच काळामध्ये वैद्य बाबांनी आपला देह ठेवलेला आहे. ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या सोहळ्यातून शेकडो वारकरी आळंदीमध्ये आले होते. आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या गळ्यामध्ये मृदंग आणि मोठ्या उत्साहामध्ये वैद्य बाबांचा तो अंतिम सोहळा झाला, अंत्यसंस्कार सोहळा झालेला आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की वारीला जाणं शक्य झालं नाही, आता हा देह ठेवायचा नाही. त्याच वेळेला वैद्य बाबांचा देह शांत झालेला आहे. ही वारकऱ्यांची निष्ठा आहे. आणि म्हणून आषाढी आणि कार्तिकी ही वारी आपल्या जीवनामध्ये, अर्थात वारकऱ्याच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारचं या वारीला महत्व आहे. आदरणीय गुरुवर्य भास्कर बाबा म्हणायचे की जर आपल्याला प्रत्येक वारीला जाणं शक्य झालं नाही तर 4 वाऱ्या, चैत्र वारी, माघ वारी, आषाढी वारी आणि कार्तिकी वारी. आणि आषाढी कार्तिकीला जर जाणं शक्य झालं नाही, 4 वाऱ्याला जर जाणं शक्य झालं नाही तर आषाढीला जावं, कार्तिकीला जावं. आणि या दोनही वाऱ्याला जर जाणं शक्य झालं नाही तर निदान आषाढीला जरी जावं. आणि आषाढीला जर शक्य झालं नाही तर इंद्रायणीला पूर आलेलाच आहे असं बाबा म्हणायचे. म्हणजे काय करायचं, इंद्रायणीला पूर आला, तुम्ही आता त्याच्यामध्ये जीव दिला तरी काय हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल वारी संबंधाने आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. म्हणून ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निळोबाराय, नाथ महाराज सगळ्या संतांनी वारी केलेली आहे. आणि त्या संतांचं वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चाललो, किंवा मार्ग दावुनी गेले आधी. दया दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता. मार्ग दावुनी गेले आधी,
दयानिधी संत ते दयानिधी असणारे संत आपल्याला संतांनी हा वारीचा मार्ग दाखवलेला आहे आणि त्या निमित्ताने हा कीर्तन उत्सव चालू आहे. आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग कीर्तनासाठी घ्यावे हा आपला नियम आहे आणि म्हणून तुकोबारायांचा हा अभंग आहे आणि या अभंगातून तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे. उपदेश काय केलेला आहे? तोची मनी स्मरावा, त्याच मनामध्ये स्मरण करावं, एवढं तुकोबारायांनी उपदेश या अभंगातून केलेला आहे. बघा, अभंग 4 चरणाचा आहे आणि या 4 चरणाच्या अभंगातील पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्येच तुकोबारायांनी केवळ उपदेश केलेला आहे आणि त्या उपदेशाचं स्वरूप आहे तोची मनी स्मरावा. याचा सरळ अर्थ असा होतो त्याच मनामध्ये स्मरण करायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, तुकोबारायांनी या उपदेशामध्ये उपदेश करत असताना चकार वापरलेला आहे. तोची मनी स्मरावा म्हणजे तो मनी स्मरावा असं तुकोबाराय म्हणत नाही. मग काय म्हणतात? तोची मनी स्मरावा. आणि आदरणीय गुरुनाम गुरु श्री गुरु वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा असं म्हणायचे की संत वाङ्मयामध्ये आलेला चकार हा मोकार नसतो कधी, म्हणजे त्याचा देखील एक गूढार्थ असतो आणि म्हणून त्या चकाराचा अर्थ काय आहे ते सांगायचे की अन्यश्च व्यावृत्ती ही चकार, अन्याची व्यावृत्ती करण्यासाठी चकाराची योजना केली जाते. समजा समोर जर 10 विद्यार्थी बसलेले आहेत आणि त्यातल्या एकाला आपल्याला बोलवायचं आहे, गणेश तूच ये असं जर म्हटलो तर फक्त गणेशने एकट्याने यायचं, बाकीच्यांना आणायचं नाही. म्हणजे बाकीच्यांची व्यावृत्ती केली की नाही त्या चकाराने, म्हणजे चकार हा अन्याची व्यावृत्ती करीत असतो. म्हणून तुकोबाराय असं सांगतात तोची मनी स्मरावा, त्याच मनामध्ये स्मरण करायचं, अन्य देवतेचं स्मरण करायचं नाही. पण पुन्हा तुकोबारायांना जर आपण प्रश्न विचारला की तुकोबाराया कोणाचं स्मरण करायचं, तर ते अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात. ब्रीदजाची जगदानी, ब्रीदजाची जगदानी, ब्रीदजाची जगदानी, ब्रीदजाची Mara